दिवसापासून आम्ही सारथीचे, बार्टीचे आणि महाज्योतीचे विद्यार्थी हे PhD फेलोशिपसाठी आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र शासनाने पहिले फेलोशिपची घोषणा केली आणि सातत्याने 2 वेळा परीक्षा हे अनयशस्वीपणे कंडक्ट करून आमच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। त्यामुळे आमची मागणी एकच आहे की नोंदणी दिनांकापासून सर्व विद्यार्थ्यांना PhD फेलोशिप देण्यात यावी। मुळात एकीकडे शासन म्हणायचे की बहुजनांची मुलं शिकली पाहिजे, गरिबांचे मुलांना शिक्षणाची गंगा वाहिली पाहिजे, आणि एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार। तर मला म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सयाजीराव गायकवाड यांनी PhD साठी फेलोशिप केली होती। आमची तुलना होऊ शकत नाही, पण ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण राहतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही शिक्षण घेत आहोत आणि गरीब कष्टकऱ्यांची सगळे मुलं आहेत। त्यामुळे फेलोशिप आमच्या हक्काची आहे। महाराष्ट्र शासनाला आमची हात जोडून नम्र विनंती आहे की नोंदणी दिनांकापासून बार्टी असेल, सारथी असेल आणि महाज्योती असेल, आम्हाला आमची फेलोशिप तुम्ही लवकरात लवकर द्यावी। आम्ही आता इथून फुलेवाड्यापासून मुंबई विधान भवनावर लॉंग मार्च काढणार आहोत आणि आजपर्यंतच्या इतिहासातील हे विद्यार्थ्यांचं संघटित झालेलं एकमेव आंदोलन आपल्याला सारथी, बार्टी, महाज्योतीचं दिसेलच। नक्की दादा, विविध राजकारणी तुम्हाला पाठिंबा दर्शन आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। रविभाई, काय सांगाल एकंदरीत माहेर करून ओळखला आणि अशातच फेलोशिपसाठी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र होऊन आंदोलन करतात, कशा प्रकारे पाठिंबा असणार? ह्या सरकारचं डोकं फिरलंय। आज सर्व तरुण आज रस्त्यावर आहेत, मग पोलीस भरती असेल, आता आमचे सारथी आणि बार्टीचे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांची PhD झालेली आहे आणि त्यांची एक माफक अपेक्षा आहे की एक नोंदणीपासून आम्हाला फेलोशिप दिली पाहिजे आणि हे देत फेलोशिप द्यायची मागणी आहे। आज ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत आणि या तरुणांची काय चूक आहे? ते सर्वसामान्य कुटुंबातले तरुण आहेत, अभ्यास करतायत, प्रचंड अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हाताला नोकरी नाही, नोकरी तर नाहीच नाही, पण त्यांना जे पूर्वीपासून जे कायद्याप्रमाणे त्यांना काही निधी मिळत होता तो निधी द्यायला पाहिजे। आज ते इथनं निघालेत आणि मुंबईला पोहोचणार आहे अधिवेशनापर्यंत, पण हे दुर्दैव आमच्या तरुणांचं, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। 2.5 वर्षापासून फेलोशिप पासून हे लोक प्रलंबित आहेत। काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हे सर्वप्रथम मी जाहीर करतो। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की जी 200 विद्यार्थ्यांची गॅप सरकारने लावलेली आहे ती उचलली पाहिजे। सरसकट PhD सगळ्या विद्यार्थ्यांना सरकारने स्कॉलरशिप दिली पाहिजे आणि ही जी काही तुमची मागणी आहे या मागणीला काँग्रेस पक्ष समर्थन करते। विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवापासून अधिवेशन सुरू होते आहे, त्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि सरकारला या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये आम्ही बाध्य करू, एवढंच मी तुम्हाला सांगतो। कारण की आपलं राज्य जसं केरळला सुशिक्षितांचं राज्य, तसं महाराष्ट्र सुद्धा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा पाया महात्मा आता तिथूनच तुम्ही फुलेवाड्यातूनच विधान भवनावर आपण येत आहात। त्याच महाराष्ट्रामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने अडवणं, त्यांचं नुकसान करणं, गरीब भरपूर मुलांना त्याच्यामध्ये त्यांचं शैक्षणिक नुकसान करणं, त्यांचं भविष्याचं नुकसान करणं, हे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचं जे कृत्य आहे हे निषेधार्थ आहे। आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मागणी बरोबर आहे। धन्यवाद। जी भाऊ, जी नक्कीच। आता ह्याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोलेने आपली बाजू ऐकलेली। ह्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही एकत्र येऊन हे ताकदीने हा विषय तुमच्या बाजूने लढणार आहोत। ज्या सरकारमध्ये विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल अपेक्षाच नाही राहिली, आज ह्या सरकारने ज्या पद्धतीनं 2.5 वर्ष या मुलांना फेलोशिप दिली नाही ती दिली पाहिजे। आज हा तरुण रस्त्यावर आहे, बेरोजगार आहे आणि आता बाबा आढाव ज्या पद्धतीने बोलले की आम्हाला ह्या तुरुंगात डांबून ठेवलंय ह्या शासनाने विद्यार्थ्यांना, आम्ही येरोडा जेलला बी जायला तयार आहे। त्या बंदिस्त जागेमध्ये जाऊन ह्या सरकारला जाग आणू आणि त्या पद्धतीनं आम्ही तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत। आज आमचे प्रशांत दादा आहेत, संजय मोरे आहेत, सगळं आम्ही युवकांच्या बाजूने, तरुणांच्या बाजूने, देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने लढणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची जाण आमच्यासारख्याला, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत,
आणि आमची मुलं PhD आज झालेली आहेत, पण सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतंय, मोठ्या घोषणा करतात आणि प्रचंड पैसा खाण्याचं काम ह्या वेगवेगळ्या योजनेतून आणतायत, पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तरुणांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या तरुणांकडे देत नाहीत. आज तरुण रस्त्यावर आहे, मग पोलीस भरतीचा असेल, पेपर फुटीचा असेल, आज सर्व तरुण रस्त्यावर आहेत आणि त्यातल्याच आमचे सारथी आणि बार्टीचे बी तरुण रस्त्यावर आहेत. आज मुंबईला ते निघालेत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे. ज्या मंत्र्यांनी सांगितलं की हे काय दिवे लावणार आहेत का, तर हे दिवेच लावणारी लोक आहे सगळ्या देशासाठी आणि त्यांचा आजार त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहे. जर मुंबईला जाऊन सुद्धा मागण्या पूर्ण करण्यात नाही आल्या तर कशा प्रकारे पुढची तुम्ही ह्याच्यामध्ये मग आमची पद्धत आहे लोकशाही पद्धतीने आम्ही रस्त्यावर येऊ, मग प्रशांतदादा असेल, मोरे असेल, आम्ही सर्वजण शेवटी लढल्याशिवाय काय मिळणार नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अन्याय होऊन देणार नाही आणि जो अन्याय करेन त्याला रस्त्यावर आणण्याचं काम जनता करेन, आम्ही करू. आणि ह्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही आहे. यांच्या लढाईत आमची लढाई ठरलेली आहे आणि शेवटी सर्वसामान्य विद्यार्थी हा आमचा मूळ गाभा आहे आणि तो आम्ही जोपासल्याशिवाय राहणार नाही. तर एकंदरीत वैभव बघायला गेलंच तर हा जो लढा आहे हा रस्त्यावर उतरून लढवण्यात येईल असा थेट इशारा धंगेकर यांनी दिलेला. आता आपल्या सोबत प्रशांतदादा जगताप आहेत. एकंदरीत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की खूप शेकडो संख्येने विद्यार्थी जमा आहेत, मुंबईला जाणार आहेत. दादा काय सांगाल, कशा प्रकारे पाठिंबा असणार आहे? हे बघा, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेलो. महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पाठिंबा म्हणजे उद्धवजींची शिवसेना असेल, आमची पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, यांचा पाठिंबा या आंदोलनाला आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना पुढचा PhDचा मार्ग सुकर करावा अशी आमची शासनाकडे विनंती आहे. मागच्या काही दशकांमध्ये या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या PhDमुळे सरकारला म्हणजे ते केंद्र असेल किंवा राज्य सरकारला योग्य ती दिशा मिळाली, चांगलं रिसर्च केलेलं नाही का साहित्य मिळालेलं आहे. असं असताना आज हे फेलोशिपला यांना नाकारलं जातं. याचा अर्थ सरकारला आता अशा प्रकारच्या PhD मधून मिळणाऱ्या रिसर्चची गरज नाहीये. सरकारला या ठिकाणी आमदार खासदारांची लाड पुरवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, सरकारला नियम हे काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण सरकारला दुर्दैवाने या ठिकाणी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ही शोकांतिका आहे आणि म्हणून ही विधानभवनातल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आमचे तिन्ही पक्षाचे नेते मंडळी किंवा खासदार आमदार हे प्रश्न मांडतील आणि त्याच्या विरोधात हा प्रश्न सोडणार नाही तर रस्त्यावरची लढाई आणखी आम्ही तीव्र करू. मनुस्मृतीमध्ये शिक्षण नाकारलेलं आहे आणि हे सरकार जे आहे महाराष्ट्र शासन हे मनुस्मृतीवरती चालणारं सरकार आहे आणि भारतीय संविधानाने लोकशाही दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. हे PhDचा जो विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देत आहोत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. काय सांगाल एकंदरीत? देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली तरी या विद्यार्थ्यांना अजून स्वातंत्र्य नाहीये. त्यांच्या हक्काच्या मागण्या, न्याय मागण्या आहेत, त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातं. सरकारकडे पैसे नाहीत का? एवढा पैसा उधळपट्टीनं मंत्री लोक एवढे भ्रष्टाचार करून उधळत आहेत, पण उद्याची पिढी जी घडणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांची फेलोशिप मिळणं, त्यातनं त्यांचं जीवन घडणं आणि ते देशासाठी काम करणारे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबतीत अडवणूक करणं हा तर खरा फार मोठा विद्यार्थ्यांबाबतीत असलेला धोका आहे. पुढची पिढी घडणार की नाही, सरकारला घडवायची की नाही, फक्त आपलीच मुलं शिकली पाहिजेत, परदेशात शिक्षण घ्यायला गेली पाहिजेत आणि त्यांनीच पुन्हा इथं राजकारणात येऊन मुख्यमंत्री घडले पाहिजेत, अशी ही वृत्ती आहे. एक असा प्रश्न होता की 2.5 वर्षापासून फेलोशिपचे त्यांना मदत मिळेल नाही. एकंदरीत बघायला गेलं 2.5 वर्षामध्ये आमदार खासदारांचा पण पगार थांबला नाहीये, त्यांचं मानधन त्यांना भेटत आहे, पण ह्याच विद्यार्थ्यांवरती अन्याय का? हेच म्हणतोय मी की त्यांना मानणाराच वर्ग या ठिकाणी फेलोशिप देऊन मोठा करायचा आहे का? सर्वसामान्य घटकातील मुलांना हा न्याय मिळणार आहे की नाही? 2.5 वर्षामध्ये तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे आमदारांनी पगार नाही तर अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्लाय, हे आता घडणार नाही. येत्या अधिवेशनामध्ये आमचे सर्व महाविकास आघाडीचे आमदार याविषयी आवाज उठवतील आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील. हजारोच्या संख्येने सगळे विद्यार्थी मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. तुम्ही कशा प्रकारे त्यांची जबाबदारी घेणार, कशा प्रकारे त्यांना आव्हान? नक्की ज्या या विद्यार्थ्यांना पुणे ते मुंबई जाण्यापर्यंत जी काही मदत लागेल त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रत्येक शहरामध्ये, चौकामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांना मदत करतील. जी मदत जी काय हवी असेल त्यांना, राहण्याची सोय, जाण्याची, खाण्याची जी काय असेल ती आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देऊ.